So welcome again my dear friends, this is third lecture on chemical reaction and equation. So dear friends, in this lecture we are going to understand what are the balanced chemical reactions. See, in class 9th you have studied the law of conservation of the mass. Yes, so I will repeat here what is law of conservation of mass. So see here what is law of conservation of mass. It is, see, the mass can neither be created nor destroyed in a chemical reaction. This is the mass of the elements present in the product of the chemical reaction has to be equal to the total mass of the elements present in the reactants. Yes, so I will explain this or I will repeat this, the law of conservation of the mass. Law of conservation of mass काय सांगतोय की मास हे कधीच क्रिएट करू शकत नाही आपण, किंवा मास ऑफ एनी सबस्टन्स हे आपण कधीच डिस्ट्रॉय करू शकत नाही. येस, इन अ केमिकल रिॲक्शन. सो याचं मिनिंग काय आहे, सी रिॲक्शनमध्ये आपण काल पाहिलं होतं की रिॲक्टंट असणार आहे आणि प्रोडक्ट असणार आहे. येस, जर मी आता रिॲक्टंट जर घेतली, येस, सो समजा इथे रिॲक्टंट्स आहेत अँड नाव these reactants they are going to convert into the products. So let us consider they are going to convert into some product. So here there will be some of the elements present. Let us consider A plus B, and here what you are getting here, AB as a product. आता ABचं जेवढं मास असेल, सो मास ऑफ द A प्लस B, सो ह्या दोघाचं जे मास असेल दॅट इज मास ऑफ द रिॲक्टंट yes, so mass of the elements in the reactants, so mass of the reactant or element in the reactant, that will be mass of elements in a product. yes, म्हणजे प्रोडक्टमध्ये जेवढं एलिमेंटचं मास असेल तेवढंच मास ऑफ द एलिमेंट्स इन रिॲक्टंट. हे दोघांचं मास कसं असणार आहे, इक्वल असणार आहे. येस, सो मी एक एक्झाम्पल घेतो. सपोज आता लेट अस कन्सिडर दॅट की आपल्या ह्याच्यामध्ये एक 2-3 एलिमेंट्स आहेत. लेट अस कन्सिडर ऑक्सिजन आहे, येस, त्यानंतर सपोज हायड्रोजन आहे, येस, आणि सपोज नायट्रोजन एक आहे. येस, सो लेट अस कन्सिडर दॅट. सो रिॲक्टंटमध्ये एवढे समजा 5 ॲटम ऑक्सिजनचे असतील, 2 ॲटम हायड्रोजनचे असतील, 3 ॲटम नायट्रोजनचे असतील. सो प्रोडक्टमध्ये पण हे नंबर ऑफ ॲटम्स सारखेच असले पाहिजेत, सेमच असले पाहिजेत, तेव्हा ह्या दोघांचं मास का होईल, सारखं होईल. म्हणजे प्रोडक्टमध्ये पण ऑक्सिजनचे 5च तुम्हाला ॲटम्स पाहिजेत, 2 ॲटम्स हायड्रोजनचे असायलाच पाहिजेत आणि 3 ॲटम नायट्रोजनचे हे असायलाच पाहिजेत. तेव्हाच ह्याचं मास आणि याचं मास, सो दिस मास अँड दिस मास, दिस विल बी गोइंग टू बी इक्वल. येस, हे कोण सांगतं, हे सांगतं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ द मास ह्याच्यावरतीच आता आपण केमिकल रिॲक्शन हे बॅलन्स आहेत का नाही किंवा कसं बॅलन्स करायचं, दॅट वी आर गोइंग टू लर्न इन दिस सेशन. येस डिअर फ्रेंड्स, सो बिफोर दॅट आय कॅन राईट हिअर, म्हणजे आता याचं कन्क्लुजन कसं लिहू शकतो, द नंबर ऑफ ॲटम्स of each element remains the same, that is before and after the chemical reaction. Yes dear friends, so I can write here the number of atoms of each element. एलिमेंट आहेत, ह्या एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ each element remains the same, remains the सेम म्हणजे हे बिफोर रिॲक्शन अँड आफ्टर रिॲक्शन हे दोघं काय असणार आहेत, नंबर ऑफ आयटम्स दे आर गोइंग टू रिमेन्स दी सेम. सो दॅट इज बिफोर अँड आफ्टर अ केमिकल रिॲक्शन. बिफोर अँड आफ्टर अ केमिकल रिॲक्शन. येस डिअर फ्रेंड्स, सो लेट अस कन्सिडर हिअर वन एक्झाम्पल. आपण एक ॲक्टिव्हिटी बघितली होती मॅग्नेशियम रिबनची. सो मी इथे रिॲक्शन लिहितो. सी डिअर फ्रेंड्स, इफ आय राईट हिअर रिॲक्शन 2 mg plus
O2, so that will give us 2 MgO. yes. सो आता आपण पाहूयात नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच इलिमेंट हे रिॲक्टंटमध्ये आणि प्रोडक्टमध्ये सारखे आहेत. सी ही रिॲक्शन आहे, आता ही रिॲक्शन बॅलन्सेस असणार आहे. सी आता याच्यामध्ये इलिमेंट्स कुठले आहेत ते आता आपण लिहून घेणार आहेत, Mg. येस. दुसरा इलिमेंट काय, ऑक्सिजन. येस. रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये. सो R स्टँड्स फॉर रिॲक्टंट, P स्टँड्स फॉर दी प्रोडक्ट. आता Mg रिॲक्टंटमध्ये किती आहेत बघा, ट्वाईज Mg म्हणजे Mgचे 2 ॲटम्स आहेत. सो Mgचे 2 ॲटम्स झाले. प्रोडक्टमध्ये किती असणार आहेत, Mgचे आणखी 2 ॲटम्स असणार आहेत. सो Mgचे हे 2. सी बिफोर रिॲक्शन, आफ्टर रिॲक्शन, द एलिमेंट्स और द ॲटम्स ऑफ अ गिवन एलिमेंट दे आर गोइंग टू रिमेन द सेम. येस. आणखी दुसरा एलिमेंट कुठला, ऑक्सिजन. आता याच्यामध्ये ऑक्सिजन किती तर त्याच्यामध्ये O2 म्हणजे काय असणार आहेत, ऑक्सिजनचे किती ॲटम्स आहेत, 2 ॲटम्स आहेत. इथे बघा2MgOI ट्वाईज ह्याला लागणार आहे. सो 2 टाइम्स अगेन दिस O, सो अगेन हिअर इट विल बी 2. म्हणजे ऑक्सिजन पण बिफोर आणि आफ्टर सेमच आहेत. येस. म्हणजे ही रिॲक्शन कशी असणार आहे, बॅलन्स रिॲक्शन असणार आहे. सी डिअर फ्रेंड्स, बॅलन्स रिॲक्शन म्हणजे काय, सी द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच इलिमेंट रिमेन्स द सेम बिफोर अँड आफ्टर रिॲक्शन. जर एखाद्या इलिमेंट्सचे, एखाद्या मल्यापेक्षा प्रत्येक इलिमेंट्सचे नंबर ऑफ ॲटम्स जर रिॲक्शनच्या आधी म्हणजे रिॲक्टंट साईडला जर सेम असतील, रिॲक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला जर सेम असतील, तर आपण काय म्हणूयात, द रिॲक्शन इज इन बॅलन्स फॉर्म. येस. सो बॅलन्सिंग ऑफ द रिॲक्शन इज खूप व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. बॅलन्स केव्हा असतं आणि अनबॅलन्स केव्हा असतं हे खूप समजणं महत्त्वाचं आहे. बॅलन्स केव्हा असतं, जेव्हा नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच इलिमेंट, ॲटम्स ऑफ ईच इलिमेंट, मी म्हणतो ॲटम्स ऑफ ईच इलिमेंट म्हणजे प्रत्येक इलिमेंटचे ॲटम्स जर रिॲक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला, रिॲक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला सेमच असतील. जसं Mgचे रिॲक्टंट साईडला 2 आहेत, प्रोडक्ट साईडला 2 आहेत. ओचे पण, ऑक्सिजनचे पण 2च आहेत, रिॲक्टंट साईडला, प्रोडक्ट साईडला पण 2च आहेत. हे सगळ्या इलिमेंटचे जर सारखे असतील तर तेव्हा आपण म्हणतो की द रिॲक्शन इज वॉट, बॅलन्स्ड कंडिशनमध्ये रिॲक्शन. येस. सो आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. लेट अस कन्सिडर देर इज अनदर एक्झाम्पल. सपोज Zn प्लस H2SO4 gives us ZnSO4 प्लस H2. येस. आता ही रिॲक्शन तर कशी असणार आहे, सो दिस इज इन बॅलन्स्ड कंडिशन. बॅलन्स्ड आहे. आता ही आता बॅलन्स आहे का नाही ते दॅट वी विल चेक. सी हिअर कसं चेक करायचं आपल्याला, सिम्पल आहे. पहिल्यांदा एलिमेंट्स लिहायचे आहेत, रिॲक्टंट साईड, प्रोडक्ट साईड. सी पहिलं काय, Zn आहे, सगळे लिहून घेऊयात. नंतर काय, H आहे. येस. हायड्रोजन H2 लिहायचं नाही, सिंगल H लिहायचं. देन S आहे, तुम्ही असं लिहू शकता, किंवा हा एक कंपाऊंड आहे SO4. सो मी SO4 असं कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये पण याला लिहू शकतो डायरेक्टली. सो मी इथे लिहिला मी SO4, दॅट इज पॉलीॲटॉमिक आयन, पॉलीॲटॉमिक्स. सो रिॲक्टंट साईडला किती आहेत बघा, झिंक किती आहे रिॲक्टंट साईडला, सी रिॲक्टंट साईडला Zn एकच आहे. सो रिॲक्टंट साईडला झिंक एकच आहे. इकडे बघा प्रोडक्ट साईडला, सो झिंक बघा Zn, झिंक प्रोडक्ट साईडला किती आहे, एकच आहे. सो इथे पण किती असणार आहे, एकच असणार. देन गो फॉर हायड्रोजन. हायड्रोजन किती आहेत बघा, हायड्रोजन जर तुम्ही पाहिलात रिॲक्टंट साईडला, रिॲक्टंट साईड हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत. सो इथे 2 ॲटम्स आहेत. सो आय विल राईट हिअर 2. प्रोडक्ट साईडला बघा इथे पण हायड्रोजन, इथे तर हायड्रोजन नाही आहे, ह्या इलिमेंटमध्ये आहे. सो H2, सो 2 टाइम्स H, सो देअरफॉर आय कॅन 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन. येस डिअर फ्रेंड्स. नेक्स्ट SO4 बघा, इथे आता SO4 म्हणजे एकच आहे, इथे SO4चा एकच. येस. सो या केसमध्ये पण द नंबर ऑफ atoms of the each element they are going to be remains the same, that is before reaction, after reaction. So again this reaction is in balanced form. Yes. So dear friends, now we will do here the exercise. So आपण इक्वेशन्स बॅलन्स आहेत का नाही ते चेक करूयात. येस. सो इज द इक्वेशन बॅलन्स्ड. सी आता मी फर्स्ट इक्वेशन लिहितो, दॅट इज केमिकल रिॲक्शन. So let us consider Zn plus H2SO4
gives us ZnSO4 प्लस H2. सिम्पल H, सॉरी प्लस का असणार आहे H असणार आहे. सो आता आपल्याला चेक करायचं आहे वेदर दिस इज इन बॅलन्स्ड ऑर नॉट. सो कसं चेक करणार आहेत. सो आता आपल्याला स्टेप सांगितली होती. काय करायचं आहे, सिम्पल रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईड. येस. आणि इथे आपल्याला आता काय करायचे आहेत, इलिमेंट्स लिहायचे आहेत. सी पहिल्यांदा झिंक Zn. येस. त्यानंतर दुसरा कुठला आहे, SO4 मी घेऊ शकतो. येस, हा SO4. त्यानंतर हायड्रोजन. येस. आता बघा रिॲक्टंटमध्ये झिंक किती आहे. सो एकच आयटम दिसतो इथे. येस, झिंक Zn एकच आहे. सो रिॲक्टंट साईडमध्ये एकच आहे. प्रोडक्ट साईडमध्ये बघा, प्रोडक्ट साईडमध्ये जर तुम्ही पाहिलात तो एकच मिळतो आहे. हा इथे एकच मिळतो. नेक्स्ट SO4 बघा, SO4 इथे एकच आहे. प्रोडक्टला पण एकच आहे. सो रिॲक्टंट साईडला हा SO4 इथे आहे. येस. सो हा SO4 इथे आहे आणि प्रोडक्ट साईडला पण SO4 इथे आहे. सो किती आहेत, रिॲक्टंट साईडला एक आहे, प्रोडक्ट साईडला पण एकच आहे. आता हायड्रोजन बघा, हायड्रोजन इथे किती आहेत, 2 आहेत. सी हायड्रोजन इथे 2 आहेत आणि इथे हायड्रोजन फक्त एकच आहे. म्हणजे रिॲक्टंट साईडला हायड्रोजन 2 आहेत आणि प्रोडक्ट साईडला हायड्रोजन एकच आहे. आता इथे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच इलिमेंट बिफोर रिॲक्शन आणि आफ्टर रिॲक्शन मॅच होत नाही. सगळेच ॲटम्स मॅच व्हायला पाहिजे. एक जरी नसलं तरी मग ते रिॲक्शन बॅलन्स कंडिशनमध्ये नसणार आहे. सो या केसमध्ये हायड्रोजनची ॲटम्स बॅलन्स्ड कंडिशनमध्ये नाही आहेत, म्हणून ही रिॲक्शन आहे का, बॅलन्स नाही. सो आय कॅन राईट दिस ॲज, मी याला लिहू शकतो नॉट बॅलन्स्ड फॉर्म. So reaction is not balanced. Yes, dear friends. Now see here the second equation. So let us consider Fe plus H2O gives us Fe3O4 plus H2. आता आपल्याला हे चेक करायचं आहे whether it is balanced or not balanced. व्हॉट इज प्रोसिजर डिअर फ्रेंड्स, कारण हा प्रश्न 1 मार्कला विचारू शकतात. येस. सो प्रोसिजर काय सांगितली तुम्हाला मी, पहिल्यांदा रिॲक्टंट साईड लिहा, प्रोडक्ट साईड लिहा. येस. त्यानंतर नंबर ऑफ इलिमेंट्स लिहा. पहिल्यांदा इलिमेंट्स कुठला असणार आहे डिअर फ्रेंड्स, येस, द फर्स्ट विल बी Fe, सेकंड विल बी वॉट, हायड्रोजन, थर्ड विल बी वॉट, ऑक्सिजन. येस. नाउ वी विल स्टार्ट हियर. आयरन Feचे रिॲक्टंटमध्ये किती आहेत, सो रिॲक्टंटमध्ये हे एकच आहे. येस. सो रिॲक्टंटमध्ये एकच ॲटम आहे. प्रोडक्टमध्ये किती ॲटम्स आहेत, Fe3 म्हणजे किती ॲटम्स आहेत, 3 ॲटम्स आहेत. सो आता पहिल्याच केसमध्ये आपल्याला दिसतं की Feचेच ह्या Fe इलिमेंटचेच ॲटम्स बॅलन्स नाहीत. सो कंडिशन काय, प्रत्येकाचे नाही, ह्यापैकी एकाचा जरी इम्बॅलन्स असला तरी इट इज नॉट इन बॅलन्स कंडिशन. आपल्याला म्हणायचं प्रत्येकाचे ॲटम्स बॅलन्स पाहिजेत. एकाचा जरी नसला तर होल इक्वेशन कसं असणार आहे, इम्बॅलन्स असणार आहे. येस. सो याच्यावरनं आपल्याला आता पुढं प्रोसीड व्हायची गरजच नाही. वाय शुड वी वेस्ट अवर टाईम. हायड्रोजनचे काढत बसायची काहीच गरज नाही, ऑक्सिजन काढायची काहीच गरज नाही. कारण आपल्याला प्रश्न काय विचारला जातात, प्रश्न हा 1 मार्कलाच विचारला जाणार आहे की वेदर द फॉलोइंग रिॲक्शन इज बॅलन्स्ड ऑर नॉट. सो डिअर फ्रेंड्स, त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं, येस ऑर नो एवढ्याच ह्याच्यामध्ये लिहायचं आहे. हे ॲटम्स वगैरे जास्त फाइंड आउट करत बसायचे नाही आहेत. येस. सो इथं Feवरनंच मला समजतं की इट इज नॉट इन बॅलन्स्ड फॉर्म. सो मी लिहू शकतो डायरेक्टली पुढं प्रोसीड न होता, इट इज नॉट बॅलन्स्ड. बॅलन्स्ड नाही आहे, इट इज नॉट बॅलन्स्ड. येस डिअर फ्रेंड्स. नाउ सी हियर द थर्ड इक्वेशन. CO in gaseous form plus H2 give us CH3OH. आता आपल्याला चेक करायचं आहे वेदर दिस इज इन बॅलन्स्ड ऑर नॉट बॅलन्स्ड. सो कसं चेक करणार आहेत, पहिल्यांदा रिॲक्टंट लिहा, देन राईट हिअर प्रोडक्ट. येस. इथे इलिमेंट्स लिहून घ्या सगळे. सो इलिमेंट्स जर मला लिहायचे असतील, सो व्हॉट आर द डिफरंट इलिमेंट्स कुठले याच्यामध्ये, पहिला आहे कार्बन,
दुसरा आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. येस. सो रिॲक्टंट साईडमध्ये कार्बन किती आहेत ते बघा. रिॲक्टंट साईडमध्ये कार्बन हा एकच आहे. प्रोडक्ट साईडमध्ये कार्बन किती आहेत? एकच आहे. सो रिॲक्टंट साईडमध्ये एक, प्रोडक्ट साईडमध्ये एक. येस. नाऊ लेट्स मूव टू द नेक्स्ट. हायड्रोजन पहा किती आहेत? रिॲक्टंट साईडमध्ये 2 आहेत. हे हायड्रोजन. येस. सो हायड्रोजनचे किती ॲटम्स आहेत रिॲक्टंट साईडमध्ये? 2 आहेत. H2. 2 म्हणजे 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन. सो H2 2 ॲटम्स. प्रोडक्ट साईडमध्ये इथे 3 H3 CH3 म्हणजे इथे 3 असणार आहेत. OH म्हणजे आणखी एक इथे एक आहे. म्हणजे हे 3 अधिक 1 किती झाले? 4. येस. समजते 4 कसे आले? कसे असणार आहेत? CH3OH. सो Hचे इथे 3 आणि इथला एक 4. सो 3 + 1 दॅट इज गोइंग टू बी 4. आता रिॲक्टंट साईडमध्ये 2 आणि प्रोडक्ट साईडमध्ये 4. म्हणजे इथनंच आपल्याला लक्षात येते की इट इज नॉट बॅलन्स्ड. ऑक्सिजनचे ॲटम्स फाइंड आउट करायची गरजच नाही आहे. सो वी विल नॉट वेस्ट अवर टाईम हिअर. सो डायरेक्टली आता मी लिहू शकतो द रिॲक्शन इज नॉट बॅलन्स्ड. Yes, dear friends. Now see here the fourth equation or reaction. 6CO2 in aqueous form plus 6H2O liquid form in presence of the sunlight and chlorophyll. It is process of photosynthesis and chlorophyll. What you are getting? C6H12O6 aqueous plus 6O2 aqueous. Yes dear friends. आता आपल्याला हे बॅलन्स आहे का नाही चेक करायचं आहे. सेम प्रोसिजर. राईट हिअर रिॲक्टंट्स, राईट हिअर प्रोडक्ट्स, राईट हिअर एलिमेंट्स. सो पहिला आहे कार्बन, दुसरा आहे हायड्रोजन आणि तिसरा आहे ऑक्सिजन. येस. हायड्रोजन ह्याच्यापेक्षा दुसरा कुठलाच नाही. कार्बन, हायड्रोजन आहे. सी इथं बघू शकतो आपण. कार्बन घेतला, ऑक्सिजन घेतला आणि हायड्रोजन घेतला. बाकी कुठला नवीन नाही आणखी. सी आता रिॲक्टंट्समध्ये बघा व्हेरी इम्पॉर्टंट. 6CO2. 6CO2 म्हणजे सी किती टाईम्स आहे? 6. सो इथे किती झाले? 6. 6 सी झाले 6. सो सीचे ॲटम्स किती झाले? इथे 6 झाले. सो इथे मी 6 लिहितो कारण इथे 6CO2 आहे. बरोबर का? सीच्या आधी 6 आहे म्हणजे 6 टाइम्स सी आहे. सो हिअर इट इज फॉर 6. प्रोडक्टला जर तुम्ही पाहिलात तर सी कुठे आहे? फक्त इथेच आहे. C6 म्हणजे तेच असणार आहे. सीचे 6 ॲटम्स आहेत म्हणजे प्रोडक्टमध्ये पण 6 ॲटम्स आहेत. नेक्स्ट हायड्रोजन बघा. 6 2 = 12. येस. H2 आहे. 6 टाइम H2 याचं मिनिंग काय असणार आहे? 6 × 2. बरोबर का? 6 टाइम H2 म्हणजे काय असणार आहे? 6 × 2 करावं लागेल. दॅट इज 12. होप यू आर अंडरस्टँड. 6 टाइम्स H2. 6 टाइम्स H2 म्हणजे काय असणार आहे? H2 म्हणजे 2 आहेत Hचे, त्याला मल्टिप्लाय बाय 6 म्हणजे अगेन 12. येस. प्रोडक्टमध्ये बघा इथे आहे H12 आहे डायरेक्ट, बाकी कुठंच नाही आहे. सो डायरेक्टली मी H12 लिहू शकतो. नेक्स्ट ऑक्सिजन बघा. ऑक्सिजन किती आहे? 6CO2 म्हणजे अजून बघा 6 × 2 म्हणजे किती असणार आहे? 12. 6 2 = 12 आणि इथे 6 टाइम्स H2O म्हणजे काय? 6 टाइम O झाला म्हणजे 12 प्लस इथले 6 दॅट इज 18. 12 + 6 18. इथेही पाहू शकता O6 आहे, इथे 6 झाले. 6O2. 6O2 म्हणजे 6 2 = 12. हे 12 आणि इथले 6 किती झाले? 18. Now you can see here that the atoms of each element they are same, that is before reaction and after reaction. Yes. C चे atoms before reaction same आहेत, H चे atoms before after same आहेत, O चे before after same आहेत. So therefore this reaction is balanced. Yes. So this reaction it is balanced. Yes dear friends. सो पेपरमध्ये चान्सेस आहेत की याच्यावरती 1 मार्कला प्रश्न विचारू शकतात. ते की डायरेक्टली ते विचारतील, एक रिॲक्शन देतील की याच्यामध्ये वेदर द रिॲक्शन इज बॅलन्स्ड ऑर नॉट. येस डिअर फ्रेंड्स.
नाव डिअर फ्रेंड्स, जर आता आपल्याला एखादी इक्वेशन हे बॅलन्स फॉर्ममध्ये जर नसेल तर आपल्याला ते बॅलन्स करावं लागतं. येस, आणि याच्यावरती फायनल एक्झामिनेशनमध्ये 3 मार्कलाही प्रश्न विचारू शकतात, टू बॅलन्स द केमिकल रिॲक्शन. सो फॉर दॅट हिअर आर दी सेट ऑफ रूल्स. तर आपण आता रूल्स डिस्कस करू, देन वी विल ट्राय टू बॅलन्स द केमिकल रिॲक्शन्स विथ द हेल्प ऑफ दॅट रूल्स. So we will see now the rules to balance the chemical reactions. Yes, so the rules. See the first rule. First rule means what? There is a priority. की तुम्ही ह्याच डायरेक्शनमध्ये बॅलन्स करत गेलं पाहिजे. Yes, priority. See, so there should be a priority. आता प्रायोरिटी कशी आहे की पहिल्यांदा बॅलन्स करताना पॉलिऑटोमिक जे काय ॲटम्स असणार आहेत त्यालाच तुम्हाला किंवा कंपाऊंड असणार आहेत तेच तुम्हाला बॅलन्स करायचे आहेत. सो आय विल राईट हिअर पहिल्यांदा फर्स्टली बॅलन्स पॉलिॲटोमिक कंपाऊंड्स. येस, सो दिस विल बी युअर फर्स्ट प्रायोरिटी. फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय बॅलन्स करावं लागेल तर पॉलिॲटॉमिक कंपाऊंड्सच तुम्हाला काय करावं लागतील, बॅलन्स करावं लागतील, जर ते एक्झिस्ट होत असेल सर, इफ दे एक्झिस्ट. येस, सो आय विल राईट हिअर इफ एक्झिस्ट. येस डिअर फ्रेंड, इफ एक्झिस्ट in both reactant and product. जर रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये जर ते एक्झिस्ट होत असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय बॅलन्स करून घ्यावं लागेल, पॉलिऑटोमिक कंपाऊंड्स. आता पॉलिऑटोमिक कंपाऊंड्स म्हणजे काय असणार आहेत, सिम्पल आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला SO4 झाला हा पॉलिऑटोमिक कंपाऊंड आहे, ह्याला आपल्याला अगोदर बॅलन्स करावं लागेल, किंवा मग OH किंवा मग NO3. सो व्हॉट आर दिस, हे सगळे काय आहेत डिअर फ्रेंड्स, हे सगळे आहेत पॉलिऑटोमिक कंपाऊंड्स. येस, पॉलिॲटोमिक म्हणजे पॉली स्टँड्स फॉर नंबर ऑफ ॲटम्स. सो डिफरंट एलिमेंट्सचे ॲटम्स पॉली. येस, सो नंबर ऑफ ॲटम्स आर हिअर ऑफ डिफरंट एलिमेंट्स. सो आपल्याला हे पॉलिऑटोमिक कंपाऊंड्स पहिल्यांदा काय करावं लागतील, बॅलन्स करून घ्यावे लागतील, जर हे आपल्या इक्वेशनमध्ये असतील तर, इफ एक्झिस्ट इन बोथ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. सो दिस विल बी आवर फर्स्ट प्रायोरिटी. रूल्स काय आहेत, पहिल्यांदा हे बॅलन्स करायचं. वी आर गोइंग टू सी, हे सगळे रूल्स आपण अप्लाय करणार आहेत, फक्त पहिल्यांदा अंडरस्टँड करून घ्या. सेकंड प्रायोरिटी, आता हे जर बॅलन्स झाले तर, किंवा हे नसतील तर डायरेक्टली सेकंड रूलला आपल्याला यायचं आहे. म्हणजे सेकंड प्रायोरिटी काय असणार आहे, डायरेक्टली पहिल्यांदा बॅलन्स मेटल्स. येस, तुम्हाला आता मेटल्स म्हणजे काय माहिती आहे. येस, आयरन आहे, येस, गोल्ड आहे, सिल्वर आहे, हे सगळे मेटल्स आहेत. आपल्या रिॲक्शन्समध्ये जर मेटल असतील तर यानंतर लगेच काय करून घ्यायचं आहे, बॅलन्स मेटल्स बॅलन्स करून घ्यायचे. येस, देन मेटल बॅलन्स करून झाल्यानंतर नेक्स्ट प्रायोरिटी इज टू बी गिवन फॉर नॉन मेटल्स. मेटल्स बॅलन्स केल्यानंतर बॅलन्स दी नॉन मेटल्स. बॅलन्स दी नॉन मेटल्स. आता बॅलन्स दी नॉन मेटल्स, आता नॉन मेटल्स ही बॅलन्स करताना एक काळजी घ्यायची डिअर फ्रेंड्स, की हायड्रोजन आणि ऑक्सिजन, आता हे दोन काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. सो हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे काय करायचे, ॲट दी लास्ट बॅलन्स करायचे, कारण हायड्रोजन ऑक्सिजनचे भरपूर ॲटम्स आपल्याला अवेलेबल असतात. येस, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे केव्हा करायचे, बॅलन्स शेवटी करायचे. ह्याच्या आधी जर दुसरा कुठला असला तर तो नॉन मेटल काय करायचा, बॅलन्स करायचा. आणि शेवटी नॉन मेटल्समध्ये कुठली कॅटेगरी ठेवायची, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. लगेच हायड्रोजन ऑक्सिजन करायचं लागायचं नाही. आधी जे नॉन मेटल्स आहेत त्यांना बॅलन्स करा, आणि शेवटी मग काय करायचं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्याला बॅलन्स करायचं. येस, यात आपण हे सगळं जेव्हा रिॲक्शन बॅलन्स करू तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. फक्त अंडरस्टँड करून घ्या व्हॉट इज प्रायोरिटी. प्रायोरिटी आपल्याला कुठे द्यायची आहे. फोर्थ आहे, नो फ्रॅक्शन शुड एक्झिस्ट इन फायनल इक्वेशन.
no fraction should exist in final equation. So I will tell you dear friends, no fraction should exist in final equation म्हणजे काय. समजा आता तुम्ही फायनल इक्वेशन बनवलं. फायनल इक्वेशन कसं बनवलं, लेट अस कन्सिडर 2/3 टाइम्स एक्स नावाचा एक कंपाऊंड आहे, रिॲक्टंट आहे, प्लस सपोज वाय नावाचा दुसरा कंपाऊंड आहे और एलिमेंट आहे, अँड लेट अस दॅट गिव्स अ न्यू कंपाऊंड झेड, दॅट इज न्यू प्रोडक्ट झेड. आता इथे एक्स म्हणल्यानंतर फ्रॅक्शन आले, हे फ्रॅक्शन येता कामा नये. नो फ्रॅक्शन शुड एक्झिस्ट इन फायनल इक्वेशन. जर हे फायनल इक्वेशन असेल तर याच्यामध्ये असं हे फ्रॅक्शन यायला नको. सो हे फ्रॅक्शन आपल्याला नको. हे आपल्याला फ्रॅक्शन काय करावं लागेल, हे फ्रॅक्शन आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. आता हे फ्रॅक्शन कसं रिमूव्ह करायचं, सिम्पल आहे. इथे आपलं थोडंसं मॅथमॅटिक्स वापरायचं. येस, अशी सिच्युएशन नाही येणार, पण आली तर हेही लक्षात ठेवा, देअर शुड नॉट बी एनी फ्रॅक्शन दॅट शुड एक्झिस्ट इन फायनल इक्वेशन. नसायलाच पाहिजे. काय करायचं, सिम्पली मल्टिप्लाय बाय 3 कंप्लीट इक्वेशन. तर मल्टिप्लाय बाय 3 केलं तर काय, 2x प्लस 3y प्लस सो दॅट विल गिव अस 3z. सो दॅट विल बी वॉट युअर फायनल इक्वेशन. हे तुमचं काय असणार आहे, फायनल इक्वेशन. येस. सो याच्यामध्ये आता कुठंच फ्रॅक्शन नाही आहे. हा जो फ्रॅक्शन होता तो आपण काय केला, रिमूव्ह केला आहे. येस. आणि शेवटचा जो असणार आहे रूल, किंवा मग त्याला आपण नोट म्हणूयात, सिम्पल, कारण रूल म्हणता येणार नाही, नोट, कारण हे आपल्याला आता काळजी घ्यायची आहे. सी व्हॉट इज द लास्ट थिंग दॅट इज टू रिमेंबर, फॉर्म्युला शुड नॉट बी चेंज. फॉर्म्युला शुड नॉट बी चेंज्ड. येस डिअर फ्रेंड, आता फॉर्म्युला शुड नॉट बी चेंज्ड म्हणजे काय. समजा मी एक तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल देईल. येस, समजा S2 प्लस O सिम्पल एक कन्सिडर करा, S2O लिहिलं. येस. आता इथं O2 असणार आहे. आता या केसमध्ये तुम्हाला डायरेक्ट इथं O2चे 2 आहेत म्हणल्यानंतर डायरेक्टली इथं 2 लिहून टाकायचं नाही. सो नवीनच कंपाऊंड तयार होईल. हा नवीनच कंपाऊंड होईल. कुठला नवीन कंपाऊंड होईल, S2O2. सो S2O2 आणि वॉटर हे 2 डिफरंट आहेत. ओरिजिनल कंपाऊंड का होता, S2O होता. तुम्ही डायरेक्टली इथं 2 लिहू शकत नाहीत. म्हणजे हे काय असणार आहे, रॉंग असणार आहे. सो असं काय करायचं नाही, म्हणजे फॉर्म्युला चेंज नाही करायचा. येस. आधी काय होतं, S2Oच होतं, S2Oच ठेवा. बॅलन्स करायचं म्हणजे फॉर्म्युला चेंज करायचा नाही आहे. येस. सो कॉमनली स्टुडंट काय करतात, अशी मिस्टेक करतात आणि ते फॉर्म्युला चेंज करतात. हे केअर आपल्याला घ्यायची गरज आहे. येस. सो रूल्स म्हणजे काय, प्रायोरिटी लक्षात घ्या. प्रायोरिटी काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला पॉलिॲटॉमिक जे काही कंपाऊंड आहेत त्यांना बॅलन्स करायचं आहे. जर असतील तर, नसेल तर मग डायरेक्टली मेटल असतील तर मेटल तुम्ही बॅलन्स करून घ्या. त्यानंतर नॉन मेटल बॅलन्स करून घ्या. नॉन मेटलमध्ये सगळ्यात शेवटी ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॅलन्स करून घ्या. त्यानंतर फ्रॅक्शन असतील तर ते फ्रॅक्शन्स रिमूव्ह करून टाका. येस. फॉर्म्युलामध्ये काही बदल करू नका. सो दीज आर वॉट द सिम्पल सेट ऑफ रूल्स टू बॅलन्स अ केमिकल रिॲक्शन. नेक्स्ट सेशनमध्ये आपण एक्झॅक्टली बॅलन्सिंग काय करायचं, कसं करायचं, हे जे रूल्स आहेत दॅट वी विल अप्लाय इन अवर इक्वेशन्स टू बॅलन्स केमिकल रिॲक्शन्स. सो डिअर फ्रेंड्स, वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे.